नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय, महत्त्वाची मोठी बातमी। एकंदरीत शेतकऱ्यांनो, एकंदरीतच लाडकी बहीण योजना बंद होणार का, लाडकी बहीण योजना बंद होणार या संदर्भात या ठिकाणी काय महत्त्वाची अपडेट आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे एकंदरीतच लाडकी बहिणीचा हप्ता बंद का झाला असेल त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। त्याच मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात सुद्धा सरकारने का महत्त्वपूर्ण निर्णय घेतला त्या संदर्भातील जाणून घेणार आहोत महत्त्वाचे अपडेट। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघू शकता सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र अर्जाची पडताळणी केली जाईल असे राज्य सरकारकडून जानेवारीच्या जाहीर करण्यात आले होते। परंतु पडताळणीनंतर लाडक्या बहिणीची संख्या कमी होण्याऐवजी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चच्या लाभार्थी संख्या वाढल्याचं समोर आलं आहे। एकंदरीतच या ठिकाणी जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते पूर्णतः बंद सध्या तरी केले आहे, परंतु जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी लाडकी बहिणीची जी काही पडताळणी आहे ती ठप्प करण्यात आली आहे। जानेवारीमध्ये 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवून 2,41,00,000 जणींना अनुदान देण्यात आले होते। त्याचवेळी फेब्रुवारी व मार्चच्या अनुदान देताना ही संख्या 2,47,00,000 झाली। त्यामुळे योजनेची पडताळणी ठप्प झाल्याची चर्चा आहे। त्याच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, शासकीय योजना देता येत नसल्याचं या ठिकाणी कोकाटे यांनी सांगितलं आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर ताण झालेला आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारने आश्वासन दिलं तरी देखील या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना भेटत नाही। महायुती सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर हे आश्वासन पाळले गेले नाही। उलट पक्षी सरकारकडून गुपचूपपणे कर्ज फेडण्याचे आवाहन करण्यात येत आहे। त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून महायुती सरकार आणि संबंधित घोषणा करणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केली आहे। धन्यवाद। सबस्क्राइब करा।